नमस्कार मंडळी, आज आपण आचोळे तलावामध्ये आलेलो आहोत. आचोळे तलाव गार्डन. आणि आचोळे तलाव गार्डनच्या सभोवती तुम्हाला माहीत आहे का, इथे 5 मंदिर आहेत, म्हणजे 5 देवस्थानं आहेत. 5ही देवस्थानं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण जाऊया ही 5ही देवस्थानं पाहायला. हे विठ्ठल मंदिर आहे, ते आपण समोरून पाहूया. आता विठ्ठल रखुमाई मंदिर एकदम तलावाच्या बाजूलाच आहे. इथून पुढे अगर सरळ चालत आलो तर 2 मिनिटाच्या अंतरावरती हनुमंताचं मंदिर आहे. चला आपण हनुमंताचं मंदिर, हे आहे हनुमान मंदिर. खूप जवळच आहे, गार्डनच्या सर्व गार्डनच्या सभोवतालीच आहे ती मंदिर. हनुमंताची सुंदर मूर्ती. इथून गार्डनच्या कडेने जसं पुढे गेलो तर इथे येईल तुम्हाला गावदेवी मंदिर. हे आहे गावदेवी मंदिर. पूर्वी हे मंदिर खूप छोटं होतं, परंतु आता त्याचं नूतनीकरण झालं आणि ते मोठं बांधलं. असं सरळ आलो पुढे ते शनीचं मंदिर आहे. सध्या हे शनी मंदिराचं काम चालू आहे. हे आहे पुरातन शनी मंदिर, पूर्वीपासून आहे. ते शंकराची पिंडी सुद्धा आहे. शनिदेवाचं मंदिर. ही सर्व मंदिरं हे गार्डनच्या सभोवतालीच आहेत, कुठे शोधण्याची गरज नाही. आता आपण जाणार आहोत साईबाबा मंदिरमध्ये, ते सुद्धा इथेच बाजूलाच आहे. निसर्गरम्य असे हे तलाव. हे आहे साईबाबाचं मंदिर, गार्डनच्या बाजूलाच आहे. लाईक करा. धन्यवाद.